Welcome to Shri Narmade Samarth channel. विठ्ठल विठ्ठल राम कृष्ण हरी हरी राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल. पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत श्री नर्मदे समर्थ चॅनलवर भाग 2. हे बघा इथं चहाचा वाटप करत आहेत. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला. संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी पुण्यातून प्रस्थान करून हडपसर, भेकराई नगर, उरळी देवाची मार्गे वडकी गावात मुक्कामी येते. वडकीतून पुढे दिवे घाट 4.5 किलोमीटरचा चढण पार करून पालखी सासवडच्या दिशेने मार्गस्थ होते. भजन कीर्तन अभंग म्हणत सर्व वारकरी 4.5 किलोमीटरचा घाट पार करतात. सहजही एरवी घाट पार करताना खूप त्रास होतो, घाट पार होत नाही बऱ्याच जणांना. पण या आषाढी वारीमध्ये वारकऱ्यांबरोबर घाट सहज पार केला जातो. ही आहे पंढरीची वारी. मित्रांनो, आज आलो आहे आपण वारीला. आपलं सर्वांचं स्वागत आहे. नर्मदे समर्थ चॅनलवर आपण पण एक वेळा वारी करावी. आपणही या आणि वारीचा एक वेळ अनुभव जरूर घ्या. राम कृष्ण हरी माऊली राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी. हे पहा, थोडा विसावा घेऊन वारकरी नाचत गाचत आहेत. रामकृष्ण हरी माऊली रामकृष्ण हरी. कुठून आला? भोकरदन जालना. अच्छा, त्याच्यात एक ग्रामीण गाव गोद्री. बर, किती दिवसापासून करताय तुम्ही? आम्ही 2010 पासून सुरू करतोय. 2010 पासून? हो. हा, वा वा वा. कसं वाटतंय? एकदम आनंद आहे महाराज. आणि अजून म्हणजे वारीसाठी तुम्ही- वारीत म्हणजे सगळं घर विसरून जाते. अच्छा, हा, मग तुम्हाला काय सांगायचं आहे? आम्हाला वारीत वारकऱ्यांना- वारकऱ्यांसाठी सुविधा लागतात. हां, त्या सुविधा म्हणजे गव्हर्नमेंटकडून जरा पूर्ण होत नाहीत. बर. आपल्याला पुढच्या ह्याच्याबद्दल भक्तीबद्दल बोला. हां, भक्तीबद्दल तर समाज खूप आहे ना महाराज. बर. समाज खूप आहे. फक्त तुम्ही- समाजाची काय झाली पाहिजे, व्यवस्था झाली पाहिजे. आणि ती व्यवस्था कधी होती कधी बरं. कधी विस्कळीत होती. अच्छा. आता गाड्या थांबल्यात, हां, स्वयंपाकाचं पुढे जमत नाही, बरं. वेळेवर जात नाहीत. बर. ते वेळेवर गेलेच पाहिजे. मग असं नवयुवकांना काय सांगणार? नवयुवकांना तर हे करायला पाहिजे. हां, नवयुवकांनी याच्यात सामील व्हायला पाहिजे हां, आणि सामील होऊन सनी याच्यात त्याचा आनंद घ्यायला पाहिजे. हां. ऊर्जा निर्माण जी आहे ती ऊर्जा घ्यायला होते. पाहिजे, प्राप्त करायला आणि पाहिजे. संस्कृतीला टिकून राहतील ना, हां, म्हणजे आपली संस्कृती टिकवायला पाहिजे. टिकवायला पाहिजे. अच्छा अच्छा. रामकृष्ण हरी माऊली रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी माऊली रामकृष्ण हरी. कुठून आला आपण? आपण दानापूर. अच्छा, किती दिवसापासून करताय वारी? बरेच दिवसापासून होय, बरेच म्हणजे किती वर्ष झाले? तरी 22 वर्ष. 22 वर्ष झाले. कसं वाटतंय वारीला? मस्त आहे. आणि आपला दरवर्षी- हरी करून घ्यावा त्याने जीवा शोक नाही. हा, आणि दरवर्षी असं ओढ होतंय का येण्याची? ओढ होती भक्तीला. कधी जाऊ कधी जाऊ? हा, देह जावो अथवा राहो, हा. गरड धरी भाऊ पांडुरंग. अरे वा वा. पाऊस असो पाणी असो घरी थांबा वाटत नाही. अच्छा. वारकऱ्याचं काय घरी आनंद म्हणजे हेच लुटलंय आम्हाला. बस बस. हो हो. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. बोला. 12 महिन्यातून 17 दिवस हे हा, बस बाकी काय मग हेच आपलं प्रपंच संसार काय रोजचं. सुचू देतो मग आपल्याला. चला, रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. म्हणून ते मोगरा नव्हता. ते 2-3 दुकानावर आम्ही गेल्या काल फेऱ्या घेतल्या नाही का, पाणी हे झालं दोरीन ते आरती करायची का नाही? आता कधी बरं, होय. चला भजने आले का सगळे?
येत. नाही 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 भीती नाही, आवाज उठवा, आवाज उठवा. आज उन्हाचा कडका खूपच लागत आहे. दरवेळेला पाऊस असतो, पण आज पाऊस नाही. वातावरण एकदम स्वच्छ आहे आणि खूप ऊन पडत आहे. घाट चढताना हमेशा दरवेळेला पाऊस लागतोच, पण यंदा पाऊस नाही. थोडा वेळ विसावा घेताना वारकरी तरी भजन म्हणत आहेत. विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. पंढरपुरी देवी मातटी सुंदर मनोहर गोमाटी. श्री संत श्रीपाद माऊलीचं दर्शन घ्या. आता आपण श्रीपाद श्री माऊलीचं दर्शन घेतलं. हे पहा, सोलापूरची भाकरी चटणी, प्रसिद्ध सोलापूरची भाकरी चटणी. रामकृष्ण हरी माऊली, रामकृष्ण हरी.
हे पहा पाहण्यासाठी झुंबड निघालेले आहे. माय माऊलीचा उत्साह बघा, नाचत गाजत वारीला पुढे पुढे सरकत आहे. किती ऊर्जा आहे पहा. वारीमध्ये मी पाहत आलेलो आहे, वारकरी जास्त करून वयस्कर असतात आणि यंग पण असतात, नाही असं नाही, पण वयस्करमध्ये एवढी ऊर्जा असते की यंगना पण ती पिकअप पाडतात. रामकृष्ण रामकृष्ण. माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम. दिवे घाट चढताना पालखी सोहळ्याला मदत करण्यासाठी वडकी गावातील शेतकऱ्याकडून पालखीला 6 बैलजोड्या जोडण्याची अनोखी सेवा वर्षानुवर्षे सुरू आहे, ज्यामुळे हा अवघड भाग सहज पार होतो. वडकी आणि आजूबाजूंच्या परिसरात पालखीचे आगमन होतात. ज्ञानोबा तुकाराम माऊली माऊलीच्या जयघोषात संपूर्ण परिसर दुमदुमून जातो. पालखी सोहळ्याच्या काळात दिवेघाट आणि बोपदेव घाटातील वाहतूक पूर्णपणे बंद ठेवून कापूर होळ शिरवळ मार्गे पर्यायी मार्ग उपलब्ध करून दिले जातात. हा आहे वडकी. इथे ज्ञानेश्वर माऊली पालखी मुक्काम इथे विश्रांती घेते आणि वडकीतून दिवेघाट मार्गे पालखी सासवडच्या दिशेने मार्गस्थ होते. तर आपणही दर्शन घेऊ, आपणही सासवडच्या दिशेने मार्गस्थ होऊ. रामकृष्ण हरी माऊली, रामकृष्ण हरी. रम्य स्थान बघा किती सुंदर, आणि सर्व वारकरी इथे दर्शनासाठी थांबतात, थोडं विश्रांती घेतात आणि पुढे मार्गस्थ होतात. भजन कीर्तन अभंग चालूच असते. इथंही थोडी विश्रांती घेऊन पुढं आपणही मार्गस्थ होऊ. माऊली आता विश्रांती झालेली आहे, आता निघूया, मार्गस्थ होऊया. आपण आता दिवे घाट पार करणार आहोत. 4.5 किलोमीटर रम्य दिवे घाट दर्शन घेऊ, पालखीचे दर्शन घेऊ, दिंडीकरांचे दर्शन घेऊ, वारकऱ्यांचे दर्शन घेऊ. नामस्मरण करत आपण दिवे घाट सर करूया. चला तर मार्गस्थ होऊया. दिवे घाट, दिव्य घाट. रामकृष्ण हरी हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी हरी रामकृष्ण हरी. ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम.
तुकाराम तुकाराम ज्ञानोबा तुकाराम छोटे छोटे नन्हे नन्हे वारकरी माऊली धरिला पंढरीचा चोर धरिला पंढरीचा चोर पंढरीचा चोर धरिला पंढरीचा चोर विठोबा मावली 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 विठोबा मावली 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 ज्ञानेश्वर मावली 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 तुकाराम मावली 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 ज्ञानेश्वर मावली 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 विठोबा मावली विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरि ओम विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरि ओम विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरि ओम विठ्ठला ज्ञानी करावी पंढरीची वारी मावली ज्याच्या मुखात रामकृष्ण हरी त्यानी करावी पंढरीची वारी त्यानी करावी पंढरीची वारी त्याच्या मुखात रामकृष्ण हरी त्यानी करावी पंढरीची वारी बघा सर्वांचं किती आनंदी आनंद चेहरे आहेत. दिवे घाट चढत आहोत आपण पण दिवे घाटचा थकवा एकाच्याही चेहऱ्यावर दिसत नाही. बघा आपण आता आलेलो आहे कमीत कमी 3 किलोमीटरच्या आसपास तरीही कुणाच्याही चेहऱ्यावर थकवा दिसत नाही. सर्वजण भक्तिमय वातावरणात दिवे घाट चढत आहेत. कृपा माऊलीची रामकृष्ण हरी माऊली रामकृष्ण आनंदी आनंद इकडे तिकडे चोही करला आनंदी आनंद वातावरण आहे. वारकरी खुशीत आनंदित हसमुख चेहऱ्यात घाट चढत आहेत. दिव्य घाट आपल्याला दर्शन करत आहोत. वारी निघालेली आहे. दिवे घाट पार करत आहे. हे बघा सर्व माऊली लगबगीने दिवे घाट पार करण्यासाठी पुढे पुढे जात आहेत सासवडला. हे बघा रामकृष्ण हरी. हे दिवे घाटची आद्य स्थिती.
दिवे घाट किती सुंदर दिसत आहे. वारकरी हा लगबगीने दिव्य घाट पहा, घाट सर करत आहेत. लगबग लागलेली आहे वारकऱ्यांची. कुणालाही थकवा सासवडला जाणवत जाण्यासाठी, दिसत नाही. दुपारचं आज एक विश्रांतीसाठी आहे. वर ऊन खूप आहे. प्रत्येक ठिकाणी सोय केलेली आज थोडा आहे. पण पाऊस प्रसाद पडलेला वाटप नाही. चालू आहे, लोकांची सेवा चालू आहे. आभाळही बघा, नाही. घाट दिवे घाट चढत आहेत असं ऊन भरपूर आहे आज. आणि उन्हाचा तडाखा बसत आहे. बघा कुणी वारकऱ्यांना. सुद्धा दमलेलं नाही. जशी इच्छा उत्साह बघा, माऊलीची ऊर्जा बघा लोकांची. हे दिवे घाट पहा, तरी वारकरी आपल्या ऊर्जा आहे त्यांच्या. परीने हे पहा, घाट चढत आहेत. थकवा उत्साहात जाणवत नाही. लोक आहेत तिथं. उत्साह निर्माण झालेला आहे. सगळे पहा, एक प्रकारची ऊर्जा दिव्य दिव्य घाट च्या अंगात आपण चढत आहेत. आलेली आहे, समाविष्ट झालेली आहे. रामकृष्ण ही हरी, ऊर्जा माऊली वर्षभर टिकत रामकृष्ण असते. हरी. हे बघा, आणि हे कधी दिव्य जाऊ घाट. वारीला, कधी जाऊ वारीला. हे अवलोक पुढच्या वर्षी वारीची अवलोक वाट पाहत दृश्य. असतात. हे पुन्हा हे वर्षात आपले पाहायला वारकरी मिळणार आहे आपल्याला. आता तुम्ही घरी बसून पाहू शकताय सर्वजण. बघा, रामकृष्ण हरी, माऊली रामकृष्ण हरी. अच्छा, हा दिव्य घाट, दिव्य भव्य घाट चढत आहेत. हे पहा, हे बैल निघालेले आहेत या अनुभवाची पालखी घेऊन वरती येण्यासाठी. घाट आज दिवे घाटात सगळीकडे वारकरी वारकरी दिसत आहेत. राधा राधा कृष्ण राधा, राधा राधा कृष्ण राधा, राधा राधा कृष्ण राधा. भव्य दिव्य दिव्य घाट चढत आहेत. माऊली किती सुंदर दृश्य आहे पहा. दिवे घाटात, दिवे घाटावर आता काम चालू आहे.
काय माऊली कधीपासून येत आहे? 10-12 वर्ष झाले. अच्छा अच्छा. एकटं येत आहे काय? एकटंच येत आहे? अच्छा अच्छा अच्छा. कुठलं गाव? बर. भक्तों, आप सभी का बहुत बहुत धन्यवाद, साधुवाद। आप देखते रही हैं श्री नर्मदे समर्थ चैनल। मिलते हैं अगले वीडियो में। लाइक, शेयर, सब्सक्राइब और कमेंट करें।